जय जय रघुवीर समर्थ। समस्तामध्ये सारसाचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे। जीवा संशयो वाउगा तो त्यजावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 75 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ प्रभात समयी भगवंताच्या नामाचं चिंतन करण्याची आपल्या मनाला सवय लावण्यासाठी हा आर्जव आपल्याला या काही श्लोकांमधून सांगत आहेत। त्यामध्ये नामसाधनाच कशी जीवासाठी सर्वश्रेष्ठ आहे, नामसाधनेनेच त्याचं कल्याण कसं होऊ शकतं, नामसाधनेचं चिंतन यामध्येच भगवत प्राप्ती कशी सामावलेली आहे, आणि एवढं सगळं असूनही हे साधन किती सुलभ आहे, कुठल्याही मूल्याचा आपल्याला अपव्यय न करता प्राप्त होणारा आहे, देहाला कष्ट न देणारा आहे। अशा पद्धतीने नामाची सुलभता, नामाची असलेली जीवनामधली प्रासादिकता आणि नामाच्या आधाराने होणारी ही भगवत भक्ती प्राप्ती, या सगळ्याचं महात्म्य समर्थ आपल्या समोर सांगत आहेत। आपल्याला गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी बहुतान परी संकटे साधनाची, व्रते दान उद्यापने ते धनाची, हे सगळं जर नको असेल तर एकच करावं, दिनाचा दयाळू मनी आठवावा। आपण दीन होऊन त्या दीन दयाळाचं स्मरण करावं, हेच श्री समर्थांच्या श्लोकामधून आम्हाला केलेला त्यांचा सदुपदेश आहे। परंतु सज्जनो, केवळ समर्थांनीच नामाचं महात्म्य सांगितलं का हो? नाही ना, आमच्या माऊलींनी देखील हेच सांगितलं ना आम्हाला। एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी, हरीसी करुणा येईल तुझी। एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना। अरे मना, नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच करू नको। कोण सांगतंय? जिने चांगदेव 65 लिहिली, जिने भावार्थ दीपिका लिहिली, अशी माऊली जिने अद्वैत जाणलं, त्या अद्वैत जाणलेल्या माऊलीने आम्हाला एकच सांगितलं की हे अद्वैत तत्व देखील तुमच्या हृदयामध्ये प्रकाशेल, पण त्यासाठी एकच करा, एक तत्व नाम दृढ धरी मना। दृढ धर, दृढ धर, दृढ धर। माऊली पासून ते श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर काय, किंवा अगदी आजच्या काळामध्ये गुरुदेव रानडेंपर्यंतची जरी परंपरा बघितली तर या सर्व संतांनी नामस्मरणाच्या व्यतिरिक्त इतर कुठलंही साधन करायची गरज नाही, 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 इतकं निश्चयात्मक रूपाने सांगितलं। आणि त्यांच्या सांगण्याला अर्थ आहे सज्जनो, ही संत मंडळी काही अनुमानाने बोलत नाहीत, हे अनुभूतीने बोलतात।
महाराज म्हणतात की नाम म्हणजे भगवंताला जोडलेली साखळी आहे. तुम्ही नाम घ्या, जणू काही तो भगवंत तुम्हाला प्राप्त होतोच. हा त्यांचा अनुभव आहे. श्री महाराज म्हणायचे, मी रामाला सांगावं आणि रामाने केलं नाही असं कधी झालं नाही. एवढा रामावरती अधिकार श्री महाराजांना प्राप्त झाला. कशामुळं? कारण जो नाम घेतो त्याच्याबरोबर नामी हा निरंतर असतो, तो त्याचा ऋणी होतो. ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा. त्यामुळे नामाचं महात्म्य संतांनी केवळ गायलंच नाही, अनुभवलं. आणि मग आमच्यासारख्या जीवांना, जे आज या यंत्रयुगामध्ये या घड्याळ्यांच्या काट्यावर बांधलेलं आयुष्य जगतायत, त्यांना सांगितलं की उठता बसता जाता येता सर्व देह व्यापारात दुसरं काही करू नका, माझ्या रामाचं नाम घ्या, रामाचं नाम घ्या, रामाचं नाम घ्या. तरी देखील माझ्यासारखा जीव मात्र त्या नर्मदेच्या पात्रातल्या एखाद्या गोट्याप्रमाणे तसाच राहतो. त्या पात्रातून त्या गोट्याला बाहेर काढून काही मिनिटं जरी काठावर नाही ठेवलं की लगेच तो सुकून जातो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इतका काळ त्या नर्मदेच्या पात्रामध्ये आपण पडल्याचा कण देखील आपल्याला सापडत नाही. सज्जनो, आम्ही तसेच का गुळगुळीत राहतो? या संतांनी अगदी स्वतःची आण घेऊन सांगितली. वाहत असे आण विठोबाची असं जगद्गुरु म्हणतात. माझी माऊली हरिपाठामध्ये म्हणते की रामकृष्ण पंथ क्रमी येला. या ज्ञानेश्वराला आता दुसरं काहीच नामाव्यतिरिक्त गोड वाटत नाहीये. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ अशी त्यांची अवस्था झालेली आहे. समर्थ देखील एका टप्प्यावरती दासबोधामध्ये म्हणतात की मी माझ्या सगळ्या साधन मार्गाची तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की रामाची सगुण भक्ती करा. आणि माझे ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात की जेथे नाम तेथे माझे प्राण. पण एवढं सगळं काकुळतीला येऊन संतांनी सांगितलं, पण आम्ही मात्र त्या नामाचा अंगीकार करायला तयार होत नाही. का होत नाही? काय कारण आहे? जसं रामायणामध्ये महादेव आणि सतीचा प्रसंग येतो, जिथं महादेव वारंवार सतीला सांगतोय की तो जो मी सगुण राम बघतोय ना, तोच परब्रह्म आहे. तू विश्वास ठेव, संशय करू नकोस. सुनहु सती तव नारी सुभाऊ, संशय असन धरिय उरकाऊ. नको धरूस असा संशय अंतःकरणामध्ये. पण सतीचे संशय संपेनात. आणि शेवटी मग महादेवाने काय सांगितलं की जो तुम रे मन अति संदेहू तो की न जाई परीक्षा लेऊ. जा स्वतःच परीक्षा करून ये रामाची. आणि सतीची झालेली फसगत आपण जाणता. सज्जनो, आम्हा जीवाला देखील माऊली एवढ्या वेळेला नामाचं महत्व सांगून झाल्यानंतरही जर आमचं नामावरती विश्वास बसत नसेल, आम्ही नाम घेतो नो डाऊट, पण नाम कसं घ्यावं? एक तत्व नाम दृढ धरी मना. दृढ 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 ही दृढता आमच्यामध्ये नाही. मग ही दृढता येत नाही म्हणून समर्थांना देखील आमचं हे शल्य जणू काही त्यांना सांगावं असं वाटतं की समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. अरे, आम्ही सगळी शास्त्र वाचलीत रे बाबांनो. असं कुठलं शास्त्र आहे या सूर्यप्रकाशाखाली येणार जे या संतांनी वाचलं नाही, अनुभवलं नाही? सगळं जाणलं. संतांनी सर्व मार्ग अवलंबून बघितले आणि त्या सगळ्या मार्गांचं सार त्यांना भगवत नामामध्ये सापडलं. समस्तामध्ये सार साचार आहे. या सगळ्या साधन मार्गांचं सार खऱ्या अर्थाने जर कशात असेल तर ते भगवंताच्या नामामध्ये आहे. हा संतांचा अनुभव आहे. पण आमचा अनुभव तर येत नाही, म्हणून मग संत आम्हाला मोकळीक देतात, कळेना तरी सर्व शोधून पाहे. खरं तर प्रत्येकाने आपली झोपडी बांधायची काही गरज नाहीये. संतांनी आमच्यासाठी भरपूर भरपूर आम्हाला करून दिलेलं आहे. आम्हाला का परत सगळं नवीन इन्व्हेंट करायचंय? का शोध करायचाय? आम्हाला का नाही या संतांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याची बुद्धी होत आहे? म्हणून संत देखील म्हणतात की तुझा आमच्या बोलण्यावर विश्वास नाहीये का? तुला कळत नाहीये का? तुला पटत नाहीये का? मग जा, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जा,
तू देखील, तुला स्वतीसारखं मी स्वतंत्र करतो. जा, स्वतः जाऊन अध्ययन कर, सगळे शास्त्र वाचून काढ. सज्जनो, आम्ही देखील जर असा प्रयत्न केला, आणि अनेक लोक करतात, वेद, वेदांत, उपनिषद, ब्रह्मसूत्र सगळ्याचं अध्ययन करतात. हा ग्रंथ वाच, तो ग्रंथ वाच, ह्या मार्गाचं अवलंबन कर, त्या मार्गाचं अवलंबन कर. किती वाचन, किती वाचन. ही सगळी वाचन करून बहुतांश वेळेला ती व्यक्ती गोंधळाच्या शिवाय दुसरं आपल्या पदरामध्ये काहीच पाडून घेत नाही. अनेक शास्त्र वाचून ज्यांनी तो निष्कर्ष जाणला आहे, असे काही सिद्ध मंडळी असतात, ज्यामध्ये मी गुरुदेव रानडेंचं नाव घेतलं. त्याच गुरुदेव रानडेंचे अनुयायी किंवा त्यांच्याबद्दल अत्यंत मनामध्ये आदरभाव असणारे आमच्या गोंदवल्याचे पूज्य बाबा बेलसरे, त्यांनी आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये एका व्यक्तीला सांगितलं, इथं जेवढे सगळे ग्रंथ दिसतायत ना, ते मी बऱ्याच वेळा वाचलेले आहेत. त्यातील काही ग्रंथ तर माझे मुखोद्गत देखील आहेत, पण मी आता बरेच दिवस झाले या ग्रंथांना हात देखील लावत नाही. याचं कारण एकच आहे की या सगळ्या ग्रंथांना वाचल्यानंतर मला एकच कळालं की भगवंताच्या नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. सज्जनो, दोन पद्धती असतात मनुष्याचा विश्वास बसण्याचा. एक, संत वचनांवरती विश्वास टाकायचा, आपलं कार्य संपलं. सोपा मार्ग आहे, सोपा मार्ग. आणि दुसरा, आपण स्वतः या सगळ्याचं अध्ययन करायचं, अभ्यास करायचा, आणि मग आपल्या अनुभवाने ठरवायचं की नामस्मरणाच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही मार्ग नाही. पण मला सांगा, हा दुसरा मार्ग एकतर सगळ्यांना झेपणारा आहे का? तेवढे ग्रंथ वाचल्यानंतर त्याचा अर्थ आम्हाला उमगणारा आहे का? किंबहुना तेवढा आमच्याकडे वेळ आहे का? आणि जर तो वेळ नसेल, जर त्या ग्रंथांचा अर्थ उमगणारा नसेल, तर जर आम्ही अशी अर्धवट खटाटोप केलं, तर तो कधी आम्हाला निष्कर्षापर्यंत घेऊन जाणार आहे का? सगळ्यात मोठा धोका आहे हाफ नॉलेज. काहीच माहिती नसणं हे अत्यंत अनुकूल आहे परमार्थाला, किंवा संपूर्ण माहिती असणं हे देखील अनुकूल आहे. पण माझ्यासारखा जीव कसा आहे, ना इस घाट का ना उस घाट का, तो मधल्यामध्येच तरंगतोय आणि उगीच अर्ध्या हळकुंडाने पिवळा झाल्याप्रमाणे म्हणतो की नाम ठीक आहे हो, पण नामाने काय होणार, होय की नाही? म्हणून संत म्हणतात, अरे बेटा, आम्ही हे सगळं जाणून तुला सांगतोय, समस्तामध्ये सार साचार आहे. सगळ्या साधनांमध्ये जर सत्य काही असेल तर ते भगवंताचं नाम आहे. तू आमच्यावरती विश्वास टाक, दृढ श्रद्धा ठेव. आणि आम्ही म्हणतो म्हणून भगवत प्राप्तीसाठी त्या नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच करू नकोस, दृढतेने ते साधन कर. हा दृढतेने हा शब्द फार महत्वाचा आहे. बघा, आपण दृढता म्हणजे कसं माहिती का? काही लोक बघा त्या पॅराशूट मधून खाली उड्या मारतात, तेव्हा त्यांच्या हातामध्ये देखील एक पॅराशूटची दोरी दिली जाते, जी त्यांच्या पाठीला बांधलेली असते, आणि त्याची कळ एका उंचीवर आल्यानंतर दाबायची असते, जेणेकरून ते पॅराशूट उघडतं. मला सांगा की त्या पॅराशूटच्या दोरीला मनुष्य कसा घट्ट धरून राहिलो? कारण त्याला माहिती आहे की ह्याला धरून राहिलो तर आपलं जगणं आहे, ह्याला सोडलं तर आपलं मरण आहे. त्यामुळं तो त्याला जसा दृढतेने धरून राहतो, त्या पद्धतीने जो आपल्या या नामस्मरण रूपी माळेच्या दोरीला घट्ट धरून राहील ना, ती दृढता आहे. मग उद्या प्रत्यक्ष भगवंत जरी समोर आला ना, तरी जो नाम सोडणार नाही, तो दृढतेमध्ये आहे. आणि या दृढतेमध्ये जाण्यासाठी एकच करावं, जीवा संशयो वाऊ गातो त्यजावा. जीवाने एकच गोष्ट करायची आहे, आपल्या मनामध्ये हे वाऊगा निरर्थक असलेले संशय दूर करायचे आहेत. संशय दूर करण्याच्या देखील पुनश्च दोन पद्धती आहेत. एक, कुठल्या तरी महानुभावाकडे जावं, जाणत्या पुरुषाकडे जावं, आणि त्याला आपल्या मनातला हा संदेह जो खऱ्या अर्थाने आपल्याला त्रास देतोय तो सांगावा, हा संशय सांगावा. काही लोक केवळ प्रश्नांचा आविर्भाव घेऊन येतात, त्यांना ना संशयाची अनुभूती आहे, ना त्यांना साधन करायचं आहे. त्यांना केवळ त्या प्रश्नाच्या आधाराने आपल्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करायचं असतं. अशा लोकांना महानुभव भेटूनही उपयोग होत नाही. आपण त्यांच्या जवळ जावं, साष्टांग प्रणिपात करावा, आणि आपल्या मनातला संशय त्यांना सांगावा की प्रभो, राम कवन प्रभु पूछहु तोई,
कहही बुझाई कृपानिधी मोही. तो राम कोण आहे प्रभो, मला समजावून सांगा ना. त्या रामाच्या नामाने तो कसा प्राप्त होतो ते मला समजावून सांगा ना. तेच राम नाम मी घेतोय, जो कौसल्यचा राम आहे का जो परब्रह्मरूपी राम आहे, या दोघांमधला भेद मला समजावून सांगा ना. जीवा मानवो संशय योतो त्यजावा. आपला संशय आपण अशा महानुभवी आत्मानुभवी सत्पुरुषांना शरण जाऊन सोडवू शकतो. आपण म्हणाला तर दादा हे कुठून शोधायचे असे महानुभव? सज्जनो, ते महानुभव शोधण्यासाठी आपण कष्ट घेण्याची गरज नाही. आपण ग्रंथानाम दासबोध विवरता विशेषा विशेषो कळो लागे. तुम्ही या संतांनी लिहिलेल्या ग्रंथांना शरण जा. ग्रंथ तुम्हाला अनुभूती मिळवून देतील. ग्रंथ तुम्हाला या संतांच्या असलेल्या बोधाचा खऱ्या अर्थाने अनुभव प्रदान करतील. त्यामुळे संतांना शरण जा. संतांना शरण जाता येत नसेल तर संत ग्रंथांना तुम्ही शरण जा. संत वचनांचं तुम्ही निरंतर चिंतन करा. गुरुवचन हाच ब्रह्मसूत्र आहे. गुरुवचन हाच वेदांत आहे. तोच खऱ्या अर्थाने धादांत प्रचितीला येणारा असा सिद्धांत आहे. त्यामुळे तुम्ही शरण जायचं असेल तर महानुभावांना शरण जा, त्यांच्या ग्रंथांना शरण जा, त्यांच्या वचनांना शरण जा. आणि याही पेक्षा मला उपयोगाला आलेला एक मार्ग तुम्हाला सांगतो की तुम्ही नामाला शरण जा. त्या नामालाच विचारावी, पृच्छा करावी, अरे नामा, तू एवढा श्रेष्ठ आहेस का रे? मग मी तुझं श्रेष्ठत्व आणखीन बाहेर जाऊन कुठं शोधू बरं? मला तू शरण देतोस का? तुझं श्रेष्ठत्व तूच माझ्या अनुभवाला आणून देतोस का? नाम हे प्रत्यक्ष नामीचं सिंहासन आहे. कारण नामरूपी सिंहासनामध्ये नामी विराजमान आहे. आणि त्यामुळं नामी हाच तो दिनांचा दयाळू त्या नामामध्ये विराजमान असल्यामुळं तो आपल्या हृदयामध्ये येतो. आणि सज्जनो, आमच्या हृदयामध्ये त्या नामाचं महात्म्य आमच्या अनुभवाला येईल असं समजावून सांगतो. काहीही करावं, यापैकी जो उपलब्ध मार्ग तुमच्याकडे असेल तो आपण करावा. पण जीवा संशयो वाऊ गातो त्यजावा. लक्षात घ्या, जो तुमचा संशय आहे तो निरर्थक आहे. श्री महाराज म्हणायचे, चिकित्सा देखील आपण एका मर्यादेपर्यंत करावी. मर्यादेच्या पलीकडे जाऊन उगीच आपण चिकित्सेच्या गुणधर्मामध्ये पडू नये. कारण चिकित्सा ही मनामध्ये मनुष्याला संभ्रमाच्या शिवाय दुसरं काहीच देत नाही. जिज्ञासा असणं ठीक आहे, पण जिज्ञासेला पूर्ण विराम असतो, चिकित्सेला केवळ स्वल्प विराम असतात. त्यामुळे अशी चिकित्सक वृत्ती न ठेवता शरणागत भावना ठेवावी आणि आपण नामाला शरण जावं. ते नाम महाराजच आमच्या हृदयामध्ये येऊन त्यांचं अस्तित्व आम्हाला दाखवतात, आमच्या सगळ्या संशयांचा त्याग करतात. आणि या समस्तामध्ये सार साचार आहे. या श्लोकाचा आणखीन एक गुरुकृपेने अर्थ असा होतो की एकदा हे नाम महाराज आपल्या हृदयामध्ये प्रविष्ट झाले, एकदा या नामाचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये येऊ लागला की समस्तामध्ये सार साचार आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी जनीवनी माझा आहे रघुनाथ. भक्ताचे चिंतन करीत असे. तो सगळीकडं तोच राम भरून उरलेला आहे, तेच साचार तत्व भरून उरलेलं आहे, तो सर्वस्वाने भरून उरलेला आहे. ही दृष्टी या नाम महाराजांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होते. सज्जनो, या नामाच्या येणाऱ्या फार पुढच्या अवस्था आहेत. पण यासाठी आम्हाला एक गोष्ट तर आज करायला लागेल ना, आत्ताच करावी लागेल ना. ती काय? तर प्रभाते मनी रामचिंतित जावा. आपण मनापासून भगवंताच्या नामचिंतनाचा हा अभ्यास आपल्या जीवनात करायला सुरुवात करावी. हे नामचिंतनच आम्हाला पुढच्या पायऱ्या दाखवेल. श्री महाराज म्हणायचे, पंढरपूरला जायला आपण निघालो तो घरापासूनच आपल्याला पंढरपूरचा रस्ता दिसत नाही, काही अंतर गेल्यानंतर मग आपल्याला त्याचे दगड दिसू लागतात. त्याप्रमाणे नामसाधनेमध्ये लागलो की लगेच भगवत दर्शन व्हावं, लगेच अनुभव यावेत असा आपण अट्टहास ठेवू नये. आपण नाममार्गावरती चालत राहावं आणि मग हळूहळू मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळी आसी आला असा नामाचे अनुभव आपल्या मागे हात धुवून लागतात. त्यासाठी
या नामचिंतनाचा अभ्यास प्रभात समयापासून करणं अत्यावश्यक आहे, हेच समर्थांचं सांगणं. सज्जनो, यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण आता उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.